नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हा सकाळपासून माझा दुसरा चहा आहे. आत्ता 11:15 होत आले असेल, कारण मला ना घसाही खवखवतो आणि सर्दीही झाली. आणि जेव्हा असं होतं ना, तेव्हा माझ्या पूर्ण दिवसातला चहा आहे ना 3-4 वेळा तर पितेच. जनरली मी चहा 1 टाईम किंवा जास्तीत जास्त 2 टाईम पित असते. पण मला सर्दी किंवा असं बरं नसेल वाटत ना, सर्दी खोकला असेल किंवा घशात खवखव करत असेल, तर मग माझा चहा मी 2-3 वेळा पिते. सकाळी साधा चहा केला होता आणि आता ना मला घशात खूप खवखव करते. औषध वगैरे घेतलेली आहेत. म्हटलं आल्याचा चहा करून प्यावा मस्त. तुळजा झोपली, नवन्याही शाळेत गेली आणि निवांत चहा प्यायला मला प्रचंड आवडतं. त्यामुळे हे तसं खरं तर माझी इच्छा आहे ना, सूप प्यायची झाली होती, की मला सूप 2 दिवसापासून प्यायचं होतं. बरं तर कालपासून नाही वाटत आहे, म्हणून मी परवाच आहे ना मशरूम मागवले होते, पण मी त्याची सकाळीच भाजी बनवून टाकली. पाहूयात आता. खरं तर इच्छा झाली म्हणजे मी करणारच काही ना काहीतरी. आणि मला मशरूम सूपच प्यायचं, कारण खूप दिवस झाले मी पिले नाही आहे. माझे आधीचे जर कधी व्हिडिओ पाहिले असेल ना, तर मला ना टॉन्सिलचा त्रास होता. तेव्हा त्या व्हिडिओला मी व्हॉइस ओव्हर करायचे किंवा असं काही असेल ना बोलायचे, तर त्यात आवाज असा यायचा माझा, की मला आता असं झालं आहे, म्हणजे नाकात बोलण्यासारखा यायचा. बहुतेक ते टॉन्सिलचाच प्रॉब्लेम असावा, कारण जेव्हापासून टॉन्सिलचं ऑपरेशन केले त्यानंतर कुठल्याच व्हिडिओमध्ये मला तो प्रॉब्लेम दिसला नाही. तर मुद्दा हा होता खरं तर, की जेव्हा मला टॉन्सिलचा त्रास झाला होता आणि तेव्हा एकदा मी माझ्या माहेरी होते, तेव्हा मी मशरूम सूप पिली होती. म्हणजे आता त्या सगळ्याला जवळपास 3 वर्ष तरी झाले असेल, त्यावर पुन्हा पिलीच नाही. तर माझी खूप इच्छा होती, पाहूया काय करता येईल ते. त्याच्या आधी ना चहा माझा मस्त असा उकळल्या आल्याचा, तो मी पिऊन घेते. मग काय, त्यानंतर मस्त असा आल्याचा गरमागरम चहा मी एकटीने टी व्ही बघत छान असा एन्जॉय केला. आणि माझा चहा पिऊन होतोय न होतोय तोपर्यंतच माझ्या सासूबाई आल्या, साधारण 11 वाजता. मनूची तब्येत ठीक नव्हती म्हणून त्या आल्या होत्या. आणि मग त्या आल्यावर मग त्यांच्यासाठी स्वयंपाक वगैरे केला, कारण त्या येणार आहे हे मला माहितीच नव्हतं. मग ते आल्यावर त्यांच्यासाठी स्वयंपाक केला. खूप साऱ्या गप्पा मारल्या दुपारी आम्ही. आणि संध्याकाळची वेळ झाली होती. संध्याकाळी नवन्या आजीकडनं तिचं आवरून घेत होती. आणि एकदा का आजी आली, नवन्या काही मग आजीला सोडतच नाही. तिला सगळ्या गोष्टी आजीकडनंच करून घ्यायच्या असतात. तिचे खूप सारे लाड ती आजीकडनं करून घेते. तर इथे या दोघींचं असं काही चालू होतं. म्हटलं चला तोपर्यंत माझ्यासाठी सासूबाईंसाठी चहा ठेवते. खरं तर ना मला हे सूप ट्राय करायचं होतं, तर की मी सकाळीच सांगितलं मला मशरूम सूप प्यायचं आज, त्यामुळे मी हे मागवलं होतं. पण म्हटलं हरकत नाही, आता त्या आल्या तर दोघींसाठी मस्त असा चहा करते. मनू 4 महिन्यांची होती ना, तोपर्यंत सगळ्यांकडे अगदी हसत हसत जायची. पण जसा तिला 5वा महिना चालू झाला, तिने सगळ्यांकडे जाणंच बंद केलं होतं. फक्त माझ्याकडे आणि यांच्याकडे यायची, इतर कोणाकडे जातच नव्हती. यावेळेस ना आजीने तिला थोडंसं जबरदस्ती घेतलं. तर आधी थोडीशी रडली, नंतर मात्र आजीकडे मस्त अशी रुळली होती. अगो बाई, बाय करून चालली. तुळजा बाय, तुळजा बाय. ओयो ओयो ओयो, बाय बी. छान जा. तर आज आहे दुसरा दिवस. काल नवन्याची आजी आलेली होती आणि ते आज जाणार होत्या. पण त्याआधी ना मी म्हटलं चला मी थोडंसं आवरून घेते. घरातल्या सगळ्या गोष्टी आवरल्या. आणि ना आज माझा प्रॉब्लेम आला होता. सर्दी बरी नाही होत तोपर्यंत माझा प्रॉब्लेम आला. त्यामुळे ना आज मला थोडंसं असं विकनेस आल्यासारखं वाटत होतं. म्हटलं चला काल आणलेलं हे जे सूप आहे ना ते ट्राय करून पाहूयात. मला ना अशा वेळेस माझ्या आवडीच्या मनाच्या गोष्टी भेटल्या ना की माझा मूड फ्रेश होता आणि मला बरंही वाटतं. त्यामुळे मी हे सूप बनवायला घेतलं आणि हे सूप बनवणं अगदीच इझी. फक्त मला डाऊट होता की हे चांगलं होईल की नाही होईल, कारण हे सूप मी पहिल्यांदाच ट्राय करणार होते. इतर फ्लेवर केलेत पण मशरूमवाला पहिल्यांदाच करणार होते. पण जेव्हा हे तयार झालं ना, याचं मस्त असं थिकनेस होता, असं क्रीमी दिसत होतं आणि वास तर अगदीच छान येत होता. म्हटलं चला सगळ्यात पहिला ट्राय करून पाहते. आणि जेव्हा ट्राय केलं ना तर एक नंबर लागत होतं. असं वाटत होतं हॉटेलमधनंच आणलं. त्यानंतर आजी म्हणजे नवन्याची आजी दुपारी घरी जाणार होती, त्या निघाल्या. तर नवन्याने रडून रडून एवढा गोंधळ घातला की काय सांगायचं. आणि ती नेहमीच असं करते. आजी आली की तिला वाटतं आजीने परत जाऊच नाही.
त्यासाठी ती इतकी रडत होती. अगदी शेजारचे बाजारचे लोक ना दरवाजा उघडून पाहत होते की नक्की झालं आहे काय. आणि तिचं हे नेहमीचंच आहे. आजी आली ना की तिचे भरपूर लाड होतात, तिला खेळायला कोणीतरी मिळतं, तिच्या मनासारखं सगळं होतं. त्यामुळे तिला काही आजीला सोडायचंच नसतं. तर हेच तिचं चालू होतं की आजी तू जाऊ नको ना, जाऊ नको ना. आणि मनू आपली मस्त बाय करत होते. तिला कळतच नव्हतं की हे काय चाललंय नक्की दीदीचं. आणि आम्हालाही जरासं बरं वाटतं घरात कोणी वेगळा माणूस आलं की म्हणजे माझाही दिवस मस्त असा जातो. सगळ्या गोष्टी छान अशा वेळेत होतात. मग मीही त्यांना म्हणत होते थांबात ना, जाऊ देत उद्या जात म्हणून. हा मग काय आजीने नवऱ्यासमोर हार मानली आणि त्या काही घरी गेल्याच नाही.